परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळाला या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाची नामंजुरी मिळाली, त्यामुळे मागील 12 जून पासून या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करून या ठिकाणी शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। दरम्यान आज आठवडी बाजार असतो। जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून या ठिकाणी बोरीचा बाजार म्हणून ओळखला जातो, कारण या ठिकाणी पशु असेल जनावरांची खरेदी विक्री होत असते, तसेच भाजीपाल्याचा मार्केट मोठा असतो। त्यामुळे आजचा जो बाजार असतो तो फार मोठा म्हणून या बाजाराकडे बघितला जातो। परंतु आज संपूर्ण बाजारपेठ कडकडीत आहे। कोणत्याही गावातून कोणताही नागरिक किंवा व्यापारी एकही आलेले नाही। काही नागरिक या ठिकाणी बसलेले, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय नाव मामा तुमचं? सुदाम दगडूबा नितनवरे, कुठं राहता? बोरी। बाजारपेठ कामून बंद आहे? ते काय करायचं ना, तहसील 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 साठी बंद आहे। असं हा तहसील काय होईल करायचं। तहसील कार्यालय काढलं तर? आमची चांगली सुविधा होईल ना आमची। कशी सुविधा होईल? काय भेट ना आम्हाला, काम भेटतात। हा हो हो मेंबर, आम्हाला सुविधा भेटेल ना, आहे का नाही? काय नाव? गौतम इंगोले. काय लोक राजकारण करायले का नाही हे बंद ठेवून? नाही राजकारण काही राजकीय पोळी भाजण्यासाठी हे बंद ठेवलं असं आरोप व्हायले, परंतु नाही राजकारणाचं काही चालू नाही इथं. हा नाही हो हो जिल्हा होईना आमच्या गावामध्ये म्हणून तहसील 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 जिल्हा का तहसील म्हणतात त्याला, होईना म्हणून बंद करा। आम्ही मजूर माणसं, शिक्षण नाही शिकलो, आम्हाला काय कळायले? अच्छा आम्ही मजूर माणसं। काय नाव मामा? कौशळीचा मी अरे वा, लय लांबचे ना तुम्ही, मला वाटलं अमेरिकेचेच आहे काही। कुठलचे? कौशळी कशाला आल तिकडं? इकडे काम होतात, काय शेतात गेलो शेतात शेतीत आहे का? तिकडे आहे साहेबाच्याकडे बरं, बाजारपेठ केव्हापासून बंद आहे? आज बंद आहे ना सोमवार, आजच बंद आहे? आज धरा ना काऊन बंद आहे? काय राजकारणामुळे राजकारण कोण करायला? काय आपले एवढे बोलतात नाही। नाही हमारा शेखर शाह कहाँ रहते? बोरी, क्या करते? हम फैब्रिकेशन काम करते। गए नहीं काम पे? दुकान बंद है, बंद है? 3 दिन से बंद है। क्यों बंद है? क्यों बंद है बोले तो हमारे को तहसील हो ना, अपर तहसील ने उधर दे डाले बोलते चाट आने के। अब अजय भाई आप बंद कर दे, हम बैठे भुट्टे घूमते हैं यहाँ। कहाँ भुट्टे गुड़? वो नीचे बोलते चलो भुट्टे की दुकान खोले क्या? नहीं दुकान नहीं खोलेगी, ऐसा ज बैठे क्या करेंगे? दिला लग रहे ना उन आए मटेरियल बंद करे, खाने कुछ ना जेब में पैसे ना क्या करना, तो क्या करना हमने आम आदमी ने, खांसी मटेरियल किसी नहीं लेना क्या? मटेरियल नहीं मिली, पूरी नहीं मिली, जिसका नहीं है वो दे रहे ना, जिसने दिया इतना 10 में दे रहा हो, 20 रुपए में दे रहा 10 वाला मटेरियल, क्या करना हमने बोलो? हाँ इब्राहिम का पठान, कहाँ रहते? बोरी। बाजार क्यों बंद है आज? बाजार तालुका बना बोल गए हाँ, तुम्हारा क्या लगता है? बनना चाहिए, तरक्की होना होगी। क्यों नहीं हुआ? कुछ प्रॉब्लम है, कुछ कुछ प्रॉब्लेम मालूम है? नहीं मालूम नहीं। आपण बघू शकता हे सर्व व्यापारी मंडळी आहेत जे की या ठिकाणी बसलेले होते। आपण सगळ्यांना या ठिकाणी एका ठिकाणी आणलेले। नेमकं या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे या बंदाबद्दल, त्यांचं किती नुकसान पण होतं तरी देखील ते या ठिकाणी दुकाने त्यांनी उघडलेली नाही। काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनील अंबादासराव चौधरी, कोणतं दुकान आहे तुमचं? भाऊ ट्रेडर्स. भाऊ ट्रेडर्स. बरं, बंद कधीपासून आहे? आज 4था दिवस आहे बंदचा. 4था दिवस. हा, का बंद ठेवता तुम्ही? बोरीला जे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं होतं ते काही कारणास्तव किंवा राजकारणामुळे ते दुसरीकडं चारठाण्याला स्थलांतर केलं। तर बोरीची याच्यात काय चूक काय, नेमकं या ग्रामस्थानावर काही चूक आहे का, कशाबद्दल बोरी न देता चारठाणा देण्याचं काय कारण, चारठाण्याला देण्याचं काय कारण, तुम्हाला बोरी काय रद्द वाटतंय? करून? याच्यात कुठेतरी राजकारण शिरत आहे. अच्छा, हो, तर किती दिवस बंद ठेवणार? आता बेमुदत आम्ही दिलेलं आहे, उद्यापासून आमरण उपोषणला पण बसणार आहेत आम्ही. असं आहे. हो, तुमचं काय म्हणणं काय सरकार? आमचं म्हणणं आहे सरकारला भेदभाव करू नये, ज्याचं खायचंय, ज्याच्या ताटात वाढलेलं आहे त्याला पण खाऊ द्या, ज्याला वाढायचे त्याला पण जेवू द्या, काही हरकत नाही. त्यांना भेटत जर असेल तर काही नाही, पण आम्हाला भेटलेलं जर तुम्ही त्यांना देत असताल ते कुठेतरी चुकते शासनाचं. तुम्हाला तर भेटलंच नाही ना, डायरेक्ट त्यांचं डिक्लेअर झालं. नाही ना, आमच्याकडं कागद आहेत, आमचं मंजूर झालेलं आहे. अच्छा, ग्रामपंचायतकडे त्याची लेखी काय मंजूर झालेलं आहे, कोणत्या टप्प्यात आलेलं होतं. सगळ्यात पहिल्या टप्प्यात बोरी मंजूर झालं होतं. अच्छा, बोरी मंजूर झाला, त्याच्यानंतर बोरीला अडथळा आणला, बोरीचं नाव कॅन्सल करायला लावलं. त्याच्यात पण कोण कोण हे सगळ्यांना माहिती आहे.
काय नाव आहे तुमचं? माझा शिवाजी विश्वनाथ चौधरी कुठं राहता आपण? बोरीत. काय करता? मी शेती करतो. शेतकरी. तुम्ही बंद मध्ये श्यामाला हा बंद मध्ये तुम्ही पण आहात. हो बंद मध्ये आहे. काय वाटते तुम्हाला बरं एक शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून सर आता अप्पर तहसील बोरीला द्यायलाच पाहिजे. काम तर आम्हाला इथून जिंतूरला जायचंय, तर दिवसभर शेतीचे काम बंद करून जावं लागते. तर त्याच्यामध्ये काम नाही झालं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी जावं लागतंय. जर बोरीला जर झालं तर आम्हाला सोयी सुविधा जवळ चांगली होईल. आजूबाजूच्या खेड्यापाड्याच्या लोकांना इथं बाजारपेठ मोठी आहे, त्यांचा बी फायदा होईल. येण्या जाण्याचं त्याचं बी नुकसान होणार नाही असं आमचं म्हणणं आहे की आम्हाला द्यायला पाहिजे. आता किती दिवसापासून 2-3 दिवसापासून बाजारपेठ बंद आहे. नुकसान व्हायला ना. नुकसान व्हायला पण आता शेतकऱ्याचं नुकसान व्हायला पण याच्यापेक्षा मोठं नुकसान तर आमचं अप्पर तहसील गेल्यामुळे जास्त नुकसान व्हायला. असं आहे का? जर दिलं तर शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि बोरीला द्यायला पाहिजे. अच्छा. काय नाव तुमचं? अनुराध गाडगे. कुठं राहता? बोरीलाच राहतो. काय करता आपण? शेती साहित्याचं दुकान आहे. खत अच्छा. औषधी खत औषध. 3 ते 4 दिवस झाले बंद आहे. काऊन बंद ठेवतो? हे सगळ्या व्यापाऱ्यांनी मीटिंग घेतली. ते अप्पर तहसील कार्यालय नामंजूर झाले इथलं म्हणून ते सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद ठेवलंय. आणि आता पेरणीचे दिवस आहेत हो. आणि आम्ही शेती साहित्य विकतो. हो. आता शेतकरी वापस चाललेत आमच्याकडून, हो. आम्हाला शेती साहित्य द्या म्हणून. आता पेरणीच्या टायमाला जर बियाणं खत शेतकऱ्याला मिळत नसत तर शेतकऱ्यानं पेरायचं काय शेतामध्ये? तुम्ही उघडा ना. नाही ना, आता सगळ्या युनियननं सगळा हे घेतला ना निर्णय. युनियन दबाव टाकायला. युनियन दबाव टाकत नाहीये, सगळ्यांना मनानं बंद ठेवलाय ना. सगळ्या म्हणजे जेवढ्या काही युनियन आहेत, हो. खत औषधीवाले असू द्या, कापडवाले असू द्या, किराणवाले असू द्या, जेवढे काही व्यापाऱ्याचे वेगवेगळे युनियन आहेत, मेडिकल असोसिएशन असू द्या, यांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय नाही. म्हणजे असं कोणाचा दबाव थोडा बंद ठेवायला का युनियनने सांगितलं म्हणून? नाही, सगळ्या व्यापाऱ्यांनीच बंद ठेवले. तुमचं सांगा ना. हा? तुम्ही मनाने ठेवलं हा, का त्यांनी मनानं. सांगितलं म्हणून ठेवलं? मनानंच बंद ठेवले. काय राजकीय तुम्हाला दबाव आम्हाला कोणाचा राजकीय दबाव नाही. नाही ना? नाही. काय तुमची इच्छा काय आहे मग? इच्छा काही नाही, व्हायला पाहिजे. इथं जे शिक्षणासाठी लेकराला जे कागदपत्र लागतात, हो. काही महसुली दावे कागदपत्र काढावं लागते, ते छोट्या छोट्या कामासाठी इथलच्या लोकांना 40-44 गावच्या लोकांना जिंतूरला जावं लागते. अच्छा. तर ती त्यांची हेलफाटे मारण्याची, पैसे खर्च होणारे, वेळ जाणारा, त्यांची मजुरी बुडती, तर त्यांना हे मिळायला पाहिजे. इथं आज आठवडी आज आठवडी बाजार आहे, आठवडी बाजार. तर कधीच आठवडी बाजार बंद राहत नाही. नाही नाही. ते आता बंद आहे आज. सगळ्यात मोठा आठवडी हा, बाजार हा. आहे बोरीला. जे ते 30-40 गावचे लोक येतात इथं बाजाराला, ते आज आठवडी बाजार बंद आहे. तुमचं नुकसान खूप होतंय ना. नुकसान व्यापाऱ्याचं सुद्धा व्हायलंय ना, हो. नुकसान होणारच ना. शासनाला काय सांगायचं तुम्हाला? शासनाने द्यायला पाहिजे, मागण्या मान्य करायला पाहिजे ना. काऊन देत नाही सरकार? तर ते सरकारच्या पुढे काय चालतंय का कारण कोणाचं? काय तुम्हाला काय वाटते? काय न देण्याचं कारण काय? ते कारण आता आपल्याला तर एवढं कळतं, मग द्यायला पाहिजे ना. पण आता माझा साधा एखाद्या लेकराचा जर दाखला काढायचा शिक्षणासाठी, तर आम्हाला जिंतूरला जावं लागते. ते काम नाही झाले परत जावं लागते तिथे जिंतूरला. काय नाव होतो? शुभम सुपळी, कुठं राहतात? गावातच राहते. काय करतो? काय नाही असंच काम. काम करतो. बोरी बंद काऊन आहे? हे तसेच रद्द झालं कोणी केलं रद्द? आपल्याला. नाही मग हो ना, तुला काय वाटतं काऊन रद्द झाला असं? आपल्याला काय माहिती एवढं माहिती. काय नाही. फक्त बोरीसाठी यावं एवढं मान्य. बोरीला यावं. हो. अच्छा अच्छा. मुझे ना कहाँ रहते? यहाँ से बाजार में ये मार्केट क्यों बंद है? मार्केट बोरी तालुका नहीं हो रहा बोल के इसको बंद हुई। तालुका के अपर तहसील कार्यालय नहीं हो रहा? अपर बन रहा उसको हाँ। नहीं हो रहा। फिर तुम्हारा क्या बोलना? होना वो बोलना है हमारा। हो ना? हाँ, क्या? अब दूसरा काम हमारा जिंतूर जाना पड़ता, जिंतूर नहीं जाएंगे, यहाँ देंगे। अच्छा. काऊन थांबले? आता माहिती तिकडे म्हणलं दुकानावर जावा. कुठलचे तुम्ही? इथले बोरीचेच आहे? हो हो. बाजारपेठ काऊन बंद आहे? आता ते लोकांना बंद ठेवलंय म्हणून ते तसेली व्हायची ना आमच्या इथं, तर झाली नाही. काऊन नाही झाली? आता कोणाला माहित काहून नाही झाली तर. हो. काहून हा? आपण कामगार माणसं आहेत. तुम्हाला माहित नाही? नाही ना. ते बंद ठेवा म्हणले म्हणून ठेवलं. अच्छा. हो हो. सरकारला काय सांगायचं? आमच्या इथं तसेली व्हावं म्हणून. माहित नाही म्हणाले, तहसील व्हावे म्हणाले तुम्ही आता आता. त्या पाटे बंद कशा करता ठेवले? दे मला.
बोरी गावातील काही व्यापारी असतील, नागरिक असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विविध कामासाठी आम्हाला जिंतूरचे खेटरे घालावं लागतात, त्यामुळे अनेक दिवसापासून आमच्या बोरी गावाला तालुका घोषित करा म्हणाले. बोरी तालुका तर नाही केला, परंतु आमच्या बोरीला तुम्ही अप्पर तहसील कार्यालय पण दिलं नाही, त्यामुळे आमच्यावर फार मोठा अन्याय झाला. त्यामुळे कोणाच्याही दबावापोटी न येता आम्ही स्वतः घोषित या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठा बंद केलेल्या. विशेष बाब हीच आहे की आजची की बोरी आहे त्यात सर्वात मोठा बाजार भरत असतो आणि त्यामुळे आज मोठी आर्थिक उलाढाली होत असते. परंतु आज सकाळपासून आता दुपारचे 4 वाजलेले आहे, परंतु सकाळपासून आतापर्यंत एकही व्यापारी फिरकलेला नाही किंवा एखादा दुकान देखील साठलेला नाही किंवा काही भागातून जे बाहेरचे व्यापारी येतात ते व्यापारी देखील न आल्यामुळे या ठिकाणी शासन प्रशासनासोबतच या ठिकाणच्या व्यापाऱ्याला देखील आज फार मोठा आर्थिक फटका देखील बसलेला आहे. तरी हा फटका बसला तरी व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या 8 ते 10 दिवसापर्यंत सुद्धा बोरी बंद ठेवण्याची आमची तयारी आहे. जोपर्यंत शासन प्रशासन बोरी तालुक्याला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करत नाही तोपर्यंत या ठिकाणी जन आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा पावित्रा या ठिकाणी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यासोबतच ग्रामस्थांनी घेतलेला आहे. पुढील भागात इतर प्रशासन यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देतो आणि बोरी मंडळाला या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर होतं का हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर 6R न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर 6R न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार सचिन रायपत्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर, बोरी, परभणी.